Hi, hello everyone. Welcome to Sati Solutions. And today we are going to learn conditional, or we call it as a decision making statements. ठीक है? So, normally Java execution uh, कसं होतंय म्हणजे normally Java executes our statements sequentially from top to bottom. Like कसं? Let's say हे आहे आपलं स्टेटमेंट 1 सपोज. नंतर आहे स्टेटमेंट 2, नंतर आहे स्टेटमेंट 3. सो त्याच्यानंतर 1 एक्झिक्यूट झाल्यानंतर 2 एक्झिक्यूट होते. 2 झाल्यानंतर 3, 3 झाल्यानंतर सपोज स्टेटमेंट 4 आहे. सो असं कसं होतंय हे टॉप टू बॉटम कळते. म्हणजे सपोज सपोज जावा प्रोग्राम मध्ये कुठेतरी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन असेल आणि सपोज मी दिले वेकअप. ठीक आहे. अजून एक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आहे. नंतर लिहिले मी गेट रेडी. ठीक आहे. अजून एक सिस्टम डॉट प्रिंटलन आहे. नंतर लिहिलंय मी गो टू स्कूल. ठीक आहे. अजून एक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन लिहिलंय अटेंड लेक्चर्स. ठीक आहे. मग काय होणार आहे? एक्झिक्युशन जेव्हा स्टार्ट होणार जावाचं, पहिला हे एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर इथे येणार, त्याच्यानंतर इथे येणार, हे एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर इथे येणार, हे एक्झिक्यूट होणार. म्हणजे इकडून टॉप टू बॉटम एक्झिक्युशन होणार, राईट? हे स्टेटमेंट प्रिंट झाल्यानंतर हे स्टेटमेंट प्रिंट होणार, मग हे होणार, मग हे होणार. कळते? दॅट इज वन बाय वन, है ना, टॉप टू बॉटम. पण नॉर्मल लाईफमध्ये, है ना, नॉर्मल लाईफमध्ये प्रत्येक वेळी हे असं होईल असं नाही ना, है ना. म्हणजे जसं की काय आता वेकअप, गेट रेडी, गो टू स्कूल. पण सपोज स्कूलला जाण्या अगोदर आता काय सुरू आहे आपला? आता पावसाळा सुरू आहे ना? पावसाळा सुरू आहे, है ना. पावसाळा सुरू आहे म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे? छत्री घ्यावी लागणार आहे. बरोबर आहे. मग सपोज गो टू स्कूलच्या अगोदर तुम्हाला चेक करायला लागलं की पाऊस येतोय की नाही. तर तुम्ही काय करणार? काय करणार? एक डिसिजन घेणार. काय डिसिजन घेणार? छत्री घेण्याचा डिसिजन घेणार. पाऊस येत असेल तर. बरोबर आहे. सो तुम्ही काय क्वेश्चन विचारताय इकडे? काय विचारताय? इज इट रेनिंग? इज इट रेनिंग? मग ह्याचे काय आन्सर असू शकतात? एकतर ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार आहे. जर ट्रू असेल तर तुम्ही काय करणार? टेक अम्ब्रेला. फॉल्स असेल तर डोंट टेक अम्ब्रेला. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे तुम्ही काय करताय? डिसिजन घेताय. समजतंय? समजतंय? सो अ प्रोग्राम also frequently needs to make a decision. कुठले पण सॉफ्टवेअर असू दे, प्रोग्राम आपण करणार असेल, तर तिथे पण सारखे सारखे काय घ्यावे लागतात? डिसिजन्स घ्यावे लागतात, राईट? मग अशा पद्धतीची जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा आपण कशाचा उपयोग करणार आहे किंवा काय वापरणार आहोत? व्हॉट वी आर गोइंग टू यूज? कंडिशनल और डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. समजलं? कळलं? मग आता कंडिशन म्हणजे काय मॅम? कळलं, इथे तर कळलं. म्हणजे आपल्याला चेक करायचंय काहीतरी, है ना. सो जावामध्ये आता कंडिशन म्हणजे काय? सो व्हॉट इज कंडिशन? कंडिशन म्हणजे काय? तर कंडिशन इज अन एक्सप्रेशन. काय असतं? एक एक्सप्रेशन असतंय whose result is a boolean value. ठीक ठीक आहे. बुलियन व्हॅल्यू ॲज अ रिझल्ट आहे म्हणजे काय असणार आहे? इट कुड बी ट्रू और इट कुड बी फॉल्स. म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. म्हणजे जे एक्सप्रेशन असते ते इव्हॅल्युएट होऊन त्याचा रिझल्ट कशामध्ये आला पाहिजे? ट्रू किंवा फॉल्स मध्ये आलं पाहिजे. कळते? म्हणजे जसं की 10 ग्रेटर दॅन 5 असं काहीतरी आपण लिहिलं. तर इथं ह्याचं आन्सर काय येणार आहे? फॉल्स येणार की ट्रू येणार आहे? ह्याचा आन्सर ट्रू येणार आहे. का? कारण 10 हे 5 पेक्षा मोठंच आहे. है ना. इकडे आपण ऑपरेटर्स वापरतोय. म्हणजे आता आपण जेव्हा
कंट्रोल स्टेटमेंट्स, कंडिशनल स्टेटमेंट्स पाहणार आहोत तेव्हा ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू यूज ऑपरेटर्स. मग कंडिशनल मग रिलेशनल ऑपरेटर्स असू देत. ठीक आहे. अजून दुसरे ऑपरेटर्स असू देत. सो वी आर गोइंग टू मेक यूज ऑफ ऑपरेटर्स टू write a condition or write a expression who will evaluate and will give result into true or false. कळतंय तुम्हाला? इथपर्यंत समजलं? व्हेरी गुड. सो आपण मग कंडिशनल स्टेटमेंट किंवा डिसिजन कंट्रोल स्टेटमेंटमध्ये ठीक आहे किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंटमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सो वी आर गोइंग टू लर्न सी कंडिशनल लॉजिकमध्ये आपण काय बघणार आहे. कंडिशनल लॉजिकमध्ये आपण काय काय पाहणार आहे. एक तर आपण इफ पाहणार आहे आणि दुसरं स्विच पाहणार आहे. इफ आणि स्विच. इफ मध्ये काय काय आलं. इफ मध्ये काय काय आलं. सिंपल इफ आलं. ठीक आहे. इफ एल्स आलं. त्याच्यानंतर काय आहे. इफ एल्स. ठीक आहे. इफ लॅडर. कळत आहे. अजून नेस्टेड इफ. अजून नेस्टेड इफ एल्स. कळते. ठीक आहे. सो हे सगळं आपण पाहणार आहे स्विच मध्ये. स्विच स्टेटमेंट. ठीक आहे. स्विच स्टेटमेंट पाहणार आहे आपण. कळतंय. सो वी आर गोइंग टू लर्न दीज मेनी थिंग्स. मग आपण बघूया वन बाय वन शिकूया. चला आपण सगळ्यात अगोदर काय बघूया. सिंपल इफ काय आहे बघूया. सिंपल इफ. ठीक आहे. सो सिंपल इफ. ठीक आहे. आपण बघा रेग्युलर जेव्हा आपण बोलतो जनरली जेव्हा आपण बोलतो तेव्हा पण आपण म्हणतो ना. आता सपोज एखादा मित्र-मैत्रीण असेल. कुठेतरी जायचंय. मग काय म्हणता. काहीतरी मनवायचं आहे. मला इकडे जायचंय, तिकडे जायचंय. ठीक आहे. मी तुला पार्टी देतो. तू मला जर पार्टी दिलीस तरच मी येणार. म्हणजे जर तिथं काय आलं परत इफ म्हणजे जर तू हे केलंस तर मी हे करणार. करेक्ट? होतं ना असं? सो त्याच्यामध्ये पण सिंपल इफ मध्ये काय की इफ आय वॉन्ट समथिंग टू हॅपन. ठीक आहे. बघा लक्ष द्या. इफ आय वॉन्ट समथिंग टू हॅपन. only when a particular condition is true. म्हणजे काय. एखादी कंडिशन ट्रू असेल तरच मला काहीतरी आय वॉन्ट समथिंग टू हॅपन. कळतंय. हे घडलं पाहिजे. ठीक आहे. जसं आता तुम्ही रिअल लाईफ मध्ये जर घेतलं काय म्हटलात. इफ मला तू पाणीपुरी दिली. ठीक आहे. इफ पाणीपुरी जर तू दिली ह्याचं आता ट्रू अँड फॉल्स दिली तरच मी काय करणार. तुझ्यासोबत येणार. ओके. इथं मी तुझ्यासोबत येणार किंवा असं येणार. जर पाणीपुरी देत असशील तरच मी येणार. आणि नाही दिली विषयच नाही. ठीक आहे. तसंच रिअल लाईफ मध्ये असं आपण एखादं एक्झाम्पल घेतलंय. पण आता प्रोग्रामिंग मध्ये काय. लेट्स से प्रोग्रामिंग मध्ये आता ऑब्व्हियसली आपण भरपूर सारे ऍप्लिकेशन्स बनवणार. लेट्स से काहीतरी वोटिंगचं ऍप्लिकेशन असेल. वोट करतो ना आपण. सो त्याच्यामध्ये आता असा एखादा क्रायटेरिया असेल की तुमचं एज एज काय पाहिजे. ग्रेटर ऑर इक्वल किती पाहिजे. 18. म्हणजे तुमचं जर वय 18 किंवा 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय करू शकता. यू आर अलाउड टू वोट. हे असं टाकावं लागणार वोटिंग सिस्टम असेल तर हो ना. मग ते कसं चेक करणार तुम्ही. इफ ठीक आहे. आता हे ग्रेटर ऑर इक्वल टू आपण ऑपरेटर्स बघितलेले आहेत. मग इथं काय करणार आपण इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. बरोबर आहे की नाही. मग ह्याचं काय होणार आहे. एज ह्याचं ट्रू किंवा फॉल्स मध्ये येणार आहे. ह्या एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होऊन ट्रू किंवा फॉल्स. मग एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 आहे का नाही ते चेक करणार. जर 18 पेक्षा मोठं असेल तर मला काय करायचंय. एसओपी मध्ये मला प्रिंट करायचंय काय. इलिजिबल फॉर वोट असं काहीतरी करायचंय. कळतंय. सिंपल. म्हणजे
ह्याचा सिंटॅक्स आपण लिहूया का? ह्याचा सिंटॅक्स कसा असेल? काय असेल सिंटॅक्सला? सांगा. इफ सिंटॅक्स बघू आपण. काय असणार? इफ. ठीक आहे. इथं काय असणार आहे? कंडिशन. ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. ह्याच्यामध्ये ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. कळतंय का? काय असणार आहे? ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. कळलं? म्हणजेच हे कोडमध्ये तुम्ही कसं लिहिणार? कोडमध्ये कसं लिहिणार? चला आपण कोडमध्ये लिहू. सो मी एक फाईल तयार करते. काय? लेट्स से कंडिशनल स्टेटमेंट stmt टाकते मी. ठीक आहे. dot java. So I will write one class public class क्लासचं नाव दिलं मी. ओके. देन त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? पब्लिक स्टॅटिक void मेन मेथड असणार. बरोबर आहे. हे तर तुम्हाला माहित आहे. लिहायचंय. आर. हे व्हेरिएबल नेम तुम्ही काही देऊ शकता. आरच पाहिजे असं काही नाही. एनी नेम. सो आता बघा, सुरुवातीला आपण काय बोललो होतो? आपण काय म्हटलं होतं? 1 बाय 1 एक्झिक्यूट होतं. तर सपोज मी इथे लिहिलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ठीक आहे. सपोज मी इथं काय लिहिलं? वेकअप लिहिलं. ठीक आहे. वेकअप. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ठीक आहे. इथं मी काय लिहिलं? गेट रेडी. ओके. देन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. इथं काय लिहिलं मी? गो टू स्कूल. परत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन अटेंड लेक्चर्स लिहिलं. ठीक आहे. आता बघा, आता मी याला काय करते? सेव्ह करते. सो लेट मी कंपाईल इट. जावा सी डॉट. ठीक आहे. कंपाईल झालं विदाउट एनी एरर. आता काय करायचं? आपल्याला रन करायचंय. देन जावा देन क्लास नेम. बघा काय झालं? प्रिंट झालं आहे तसं, म्हणजे वेकअप रेडी. कसं झालं हे? 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि देन लाईन नंबर 9. है ना? 1 बाय 1 प्रिंट झालं. आता मला काय करायचंय? आता मला काय करायचंय? गो टू स्कूल. आता सध्या काय रेनिंग आहे. मला काय करायचंय? रेनिंग रेनिंग असेल तर मला काय करायचंय? छत्री घ्यायची. हो ना? मग हे गो टू स्कूल एनी हाव ह्याच्या अगोदर मी काय, सपोज माझी काहीतरी कंडिशन असेल तर मी सपोज इथं लिहिलं बुलियन इज रेनिंग. सपोज मी तर काय लिहिलं? ट्रू लिहिलं. रेन होत असेल तर मी तर काय टाकणार? इफ इज रेनिंग. ठीक आहे. तर काय करणार आहे मी? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आणि इथं काय लिहिणार मी? टेक अम्ब्रेला. कळतंय की नाही? म्हणजे आता काय आलं पाहिजे? वेकअप गेट रेडी इज रनिंग ट्रू आहे. त्यामुळे हे काय होणार? टेक अम्ब्रेला गो टू स्कूल अटेंड लेक्चर. हे असं प्रिंट झालं पाहिजे. बघा चला आपण कंपाईल करू, रन करू. काय झालं? वेकअप गेट रेडी टेक अम्ब्रेला गो टू स्कूल अटेंड लेक्चर. आता सपोज काय झालं? रेनिंग होत नाहीये तर मी तर काय दिलं? फॉल्स दिलं. ठीक आहे. व्हॅल्यू. आता काय आलं पाहिजे? हे फॉल्स आहे म्हणजे काय होणार आहे? वेकअप गेट रेडी इज रेनिंग काय होणार आहे? फॉल्स. म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. मग काय होणार आहे? छत्री काय घ्यायची गरज नाही. काय केलं मी? गो टू स्कूल आणि अटेंड लेक्चर्स. म्हणजे हे आता टेक अम्ब्रेला हे प्रिंट होणार नाही. चला होते का बघू आपण तसं. जावा सी आलं. वेकअप गेट रेडी गो टू स्कूल आणि अटेंड लेक्चर्स. हे प्रिंट झालं का?
नाही. कळते? सध्या काय केलंय तर मी ट्रू अँड फॉल्स डायरेक्टली मी काय केलंय बुलियन व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे? कळतंय? ट्रू अँड फॉल्स. समजलं इथंपर्यंत? हे आपण रिअल वर्ल्ड सिनॅरिओ म्हणजे रिअल वर्ल्ड म्हणण्यापेक्षा एक जनरल एक्झाम्पल घेऊन आपण पाहिलं. ठीक आहे? आता आपण काय करूया वोटिंगचं बघूया. ठीक आहे? वोटिंगचं. सो लेट मी चेंज. आता वोटिंग काय असणार आहे आपलं सांगा? इंटिजर आहे. सपोज मी आता मला काय करायला लागणार आहे? वोटिंगचं इन एज. एज सपोज मी किती व्हॅल्यू घेतली? 20 ठेवली इथं. ठीक आहे? मला याची गरज आहे का आता? मी काढून टाकलं. आता इथे मी काय लिहिणार? एज. एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती पाहिजे? कंडिशन आपली 18 आहे ना? बरोबर आहे? ह्याची गरज आहे का मला इथं? गरज नाही. मी रिमूव्ह करते हे. 18 असेल तर काय लिहिणार आहे इथं मी? मला काय लिहायचं आहे? एलिजिबल फॉर वोट. कंट्रोल एस. आता बघा एज किती आहे? 20 आहे. मग इथं येणार. इथं काय चेक करणार ते? 20 एजची व्हॅल्यू रिप्लेस होणार ना 20 न कारण आपण व्हॅल्यू इथं एजची किती घेतल्या? 20 घेतल्या. सो इथं काय चेक होणार? 20 इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 18. मग हे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होण्याची व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रू येणार. ट्रू येणार याचा अर्थ काय? लाईन नंबर 10 ला जाणार एक्झिक्यूट करणार. सो आता आपल्याला रिझल्ट काय आला पाहिजे? रिझल्ट काय आला पाहिजे? इलिजिबल फॉर वोट. चला कंपाईल केलं. रन केलं. आलं का इलिजिबल फॉर वोट? समजतंय? कळलं? तर अशा पद्धतीनं इफचं करायचं. तर ह्याचं जर तुम्हाला फ्लो चार्ट करायचं झालं तर तुम्ही कसं करणार? फ्लो चार्ट? पुढचे सगळे तुम्ही करायचे. ठीक आहे? मी एक सांगते. आता बघा काय होणार इथून? इथं आपण स्टार्ट करणार. ठीक आहे? इथं आलो. इथं काय करणार आपली काय आहे? कंडिशन आहे. कंडिशन डिसिजन मेकिंग आहे. मग आपला डिसिजन मेकिंग बॉक्स आला. ठीक आहे? कंडिशन सपोज काय असेल? ट्रू असेल किंवा कंडिशन काय असेल? फॉल्स असेल. ट्रू असेल तर काय करायचं आहे? ट्रू असेल तर काय करणार आहे मी? काय करणार आहे? एक्झिक्यूट इफ ब्लॉक जो असेल तो. कळतंय? ठीक आहे? आणि त्याच्यानंतर काय झालं पाहिजे? एंड झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्ट काय होणार? एंड होणार. कळतंय? हे काय झालं आपलं फ्लोचार्ट झालं की नाही? सो अशा पद्धतीने तुम्ही पुढचे पण फ्लोचार्ट बनवू शकाल जेव्हा आपण बाकीचे कंडिशनल स्टेटमेंट्स घेणार आहोत. सो आय होप तुम्हाला इफ कंडिशनल स्टेटमेंट कळलं असेल. ठीक आहे? सो लेट्स नाव मूव्ह टू इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे? इफ एल्स. आता जावा इफ एल्स म्हणजे काय? हे झालं. आता बघा आपण काय केलं होतं सुरुवातीला? इफ इफ पाहिलं होतं ना आपण? इफ तिथं काय आहे? कंडिशन. है ना? असा सिंटॅक्स होता बरोबर आहे? म्हणजे काय? ही कंडिशन किंवा इथं एक्सप्रेशन पण तुम्ही म्हणू शकता. ठीक? सो हे जर ट्रू असेल, तर काय कर? हा ब्लॉक एक्झिक्यूट कर. पण सपोज हे जर फॉल्स आलं, तर काय करायचं? तर एल्स ठीक आहे? एल्स लिहितो आपण मग. एल्स हा ब्लॉक एक्झिक्यूट कर. म्हणजे फॉल्स आलं तर हे एक्झिक्यूट कर, ट्रू आलं तर एक्झिक्यूट कर. ठीक आहे? कळलं तुम्हाला? सिंपल. म्हणजे हे इफ तर आपण शिकलेलंच होतं आता. हे माहिती आहे. पण हे जर ट्रू नसेल तर काय करायचं? तेव्हा आपण काय करतोय? इफ एल्स वापरतोय. ठीक आहे? कळतंय तुम्हाला? सो एव्हरी इफ स्टेटमेंट नीड्स अ कंडिशन दॅट रिझल्ट इन अ ट्रू फॉल्स हे तर आपल्याला माहित आहे. ठीक आहे? सो पण ट्रू आलं तर माहित आहे काय करायचं. फॉल्स आलं तर काय करायचंय? ते पण जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही काय करू शकताय? इफ एल्स वापरू शकताय. ठीक आहे? कळलं? म्हणजे ह्याचा फ्लोचार्ट कसं होईल? ऑब्व्हियसली इट विल हॅव स्टार्ट है ना? त्याच्यानंतर डिसिजन घेणार ते म्हणजे इथं काय आली आपली कंडिशन आली. ठीक आहे? ट्रू असेल तर काय करणार आहे? फॉल्स असेल तर काय करणार आहे? कळतंय का? हे झालं ट्रू आणि हे झालं फॉल्स. ठीक आहे? ट्रू असेल तर काय कर? इफ ब्लॉक एक्झिक्यूट.
एक्झिक्यूट आणि फॉल्स आलं तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट कर. कळतंय का? आणि दोन्ही झाल्यानंतर काय होणार इथं? स्टॉप. कळतंय का? सिंपल. आधी इकडे एल्स ब्लॉक नव्हता, डायरेक्ट एंड व्हायचं. आता काय सांगतोय आपण? ट्रू आलं तर एक इफ ब्लॉक एक्झिक्यूट कर, फॉल्स आलं तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट कर. ब्लॉक. कळतंय? सिंपल. म्हणजे काय? जे आपण वरती एक्झाम्पल घेतलं, कुठलं एजचं, सेम आपण एक्झाम्पल करू. सेम एक्झाम्पल करू. ठीक आहे? काय केलं सपोज मी इफ काहीतरी एज इथं लिहिलं मी इंट एज इज इक्वल टू 20. इथं काय येणार माझं एज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 18. तर काय कर एसओपी मध्ये इलिजिबल फॉर वोट ठीक आहे. एल्स काय कर एल्स प्रिंट कर नॉट इलिजिबल. कळतंय का? झालं आपलं कोड. समजतंय? चला आपण डायरेक्ट काय करूया व्हीएस कोडला जाऊ. हम्म? हे आता बघितलं होतं आपण है ना. आता काय करेल मी इथं काय करणार मी एल्स काय टाकणार मी नॉट इलिजिबल. काय टाकणार नॉट इलिजिबल. समजतंय? नॉट इलिजिबल. ठीक आहे. आता आता इलिजिबल आहे त्याच्यामुळे फक्त इलिजिबल फॉर वोट प्रिंट होणार. चला परत आपण काय करूया कंपाईल करू रन करू. काय झालं इलिजिबल फॉर वोट आलं. आता ही 20च्या ऐवजी आपण व्हॅल्यू चेंज करूया इकडे. इकडे सपोज 15 केलं. कंट्रोल एस कमांड एस अँड कंपाईल केलं रन केलं. आता काय आलं बघा दिसतंय स्क्रीनवरती इकडे नॉट इलिजिबल फॉर वोट दिसतंय ना. सो कुठला ब्लॉक एक्झिक्यूट झाला एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली बरोबर आहे. म्हणजे इथं काय आलं आपलं हे तर पहिला आलं होतं. ठीक आहे. आता काय येणार आहे इथं 15 ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 18. मग हे इव्हॅल्युएट होणार आहे. इव्हॅल्युएट होऊन काय आलं याचं आन्सर फॉल्स आलं. फॉल्स आलं त्यामुळं हे ब्लॉक एक्झिक्यूट झाला नाही. कोणता ब्लॉक एक्झिक्यूट झाला एल्स वाला ब्लॉक एक्झिक्यूट झाला. समजलं? काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. व्हेरी सिंपल. ठीक आहे. गुड. आता आपण लेट मी गो बॅक टू ठीक आहे. आता काय बघायचं आपल्याला नेक्स्ट काय आहे बघा सिंपल इफ बघितलं आपण इफ एल्स बघितलं. आता काय करू इफ एल्स इफ लॅडर चेक करू. ठीक आहे. आता सपोज अशी सिच्युएशन आली तुमच्याकडे काय आलं आता तुम्हाला काय करायचंय ग्रेड आहेत सपोज आपल्याला काय करायचंय ग्रेड द्यायचे म्हणजे काय ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड डी किंवा फेलच आहे. ठीक आहे. मग ग्रेड ए ची कंडिशन काय आहे जर मार्क्स सपोज तुमचे मार्क्स असतील काहीतरी ग्रेटर दॅन 90 असतील. ठीक आहे. ग्रेटर दॅन 90 असेल तर ए असणार आहे. ठीक आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे. आपण बघू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 90 असेल तर काय आलं पाहिजे बी आलं पाहिजे. ठीक आहे. परत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सपोज 75 असतील तर काय आलं पाहिजे बी आलं पाहिजे. परत काय पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 60 असेल तर सी ग्रेड आला पाहिजे. परत ग्रेटर दॅन इज इक्वल टू 40 असेल तर डी ग्रेड आला पाहिजे. ठीक आहे. आणि नसेल म्हणजे ह्यापैकी कुठलंच नसेल तर काय झालं पाहिजे फेल झालं पाहिजे. कळते म्हणजे काय आलं पाहिजे 75 90 च्या वरती असेल 90 किंवा 90 च्या वरती असेल तर ए आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा हे काय आहे 90 च्या आतमध्ये आणि 75 किंवा 75 च्या वरती असेल तर बी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही इफ एल्स इफ लॅडर जेव्हा करतात ना लॅडर तेव्हा ऑर्डर महत्वाची असते. ऑर्डर कळतंय उलट पुलट लिहून तुमचं लॉजिक चुकणार आहे. त्याच्यामुळे ऑर्डर महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही इफ एल्स इफ लॅडर लॉजिकने लॉजिक वापरून तुम्ही तुमचं सोल्युशन फाइंड आउट करत असता तेव्हा. ठीक आहे. तर आपल्याला
काय करायचंय? मार्क्स बघा, म्हणजे आता तुमच्याकडे काय असलं पाहिजे? मार्क्स असलं पाहिजे. म्हणजे सपोज इंट मार्क्स घेतले सपोज मी 96. ठीक आहे? तर ग्रेड काय आला पाहिजे? ए आला पाहिजे. सपोज मी मार्क्स घेतले 80. तर ग्रेड कुठला येणार? बघा बी आला पाहिजे. सपोज मार्क्स घेतले मी 35. म्हणजे काय आलं पाहिजे? 35 तर आलं पाहिजे फेल आलं पाहिजे. कळतंय? हं? कळतंय? आता इथे इथे ऑर्डर महत्वाची आहे. समजतंय? म्हणजे काय होणार आहे? टॉप टू बॉटम जेव्हा एक्झिक्युशन होते, तेव्हा तुम्ही कोणती पहिली कंडिशन कोणती, दुसरी कंडिशन कोणती, तिसरी कंडिशन कोणती लिहिताय ह्याच्यावरती सगळं डिपेंड करतंय. ठीक आहे? सो आपण जाऊया आपल्या कोडकडे. ठीक आहे? सो लेट मी ओपन. ठीक आहे? आता आपण काय लिहूया? इथे सपोज मी काय लिहिलं? मार्क्स लिहिलं. मार्क्स. ठीक आहे? सपोज इनिशियली मी मार्क्स 67 काहीतरी दिले. हं? आता इथं मग काय येणार माझं? मार्क्स येणार. हं? आपण काय म्हटलं होतं? ए कधी असणार आहे? ग्रेटर दॅन 90 असेल तर. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 90 असेल तर. तर इथं काय लिहिणार? मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इथं काय येणार? 90 येणार. समजतंय का? हं? हं. ओके. इफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 90 असेल तर मी काय करणार इकडे? मी काय करणार? ग्रेड. ग्रेड काय देणार मी? हे देणार. ठीक आहे? एल्स इफ. ठीक आहे? एल्स इफ. परत इथं कंडिशन येणार. म्हणजे काय झालं? इथं ही झाली कंडिशन 1. इकडे जाणार आहे आपली कंडिशन 2. परत काय चेक करणार? मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू काय आहेत? काय लिहिलं होतं आपण? 75. हो ना? 75. तर काय असणार आहे? 75 तर काय असणार आहे माझं? ग्रेड ग्रेड बी. ओके. परत येणार आहे एल्स इफ परत थर्ड कंडिशन मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू काय असतील 60 असेल तर काय येणार आहे आपलं तर मला काय करायचं आहे ग्रेड ग्रेड कोणता सी येणार माझ्याकडे बरोबर आहे की नाही हो ना परत एक कंडिशन येणार आहे एल्स इफ परत कंडिशन आली माझी मार्क्स ग्रेटर दॅन इज इक्वल टू 40 असेल तर काय कर ग्रेड काय दे डी दे कळतंय का एल्स 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 ठीक आहे फेल करायचं काय करणार आपण फेल करणार कळतं तर असणार फेल गॉट इट बघा किती सोपं आहे है ना सोपं आहे व्हेरी गुड आता बघा ह्याचे ऑर्डर मॅटर का करते ते पण आपण बघू जेव्हा तुम्ही इफ एल्स इफ लॅडर जेव्हा वापरताय तेव्हा ऑर्डर का महत्वाचे ठीक आहे आता आपण काय करूया ह्याला रन करूया लेट मी रन दिस काय आलं पाहिजे आन्सर 67 ग्रेटर 90 पेक्षा मोठा आहे का नाही मग इथं जाणार नाही परत इकडे येणार 75 पेक्षा मोठा आहे का 67 नाही म्हणजे इकडे येणार 67 60 पेक्षा मोठे का आहे म्हणजे कुठला ब्लॉक ही वाली कंडिशन ट्रू होणार आहे फर्स्ट सेकंड ट्रू नाही होणार फॉल्स होणार थर्ड वाली ट्रू होणार म्हणजे ग्रेड सी प्रिंट होणार होते का बघायचं होते का चेक करायचं ठीक आहे लेट्स चेक इट लेट मी क्लिअर इट कंपाईल इट रन इट काय झालं ग्रेड सी आलं कळतंय जर आपण इथली आता सपोज 95 घेतली व्हॅल्यू म्हणजे काय 90 पेक्षा मोठं आहे याचा अर्थ काय ग्रेड ए प्रिंट झाला पाहिजे झालं ग्रेड ए प्रिंट येस झालं ठीक आहे आता सपोज आपण 78 घेतलं ठीक आहे परत कंपाईल केलं ग्रेड बी आला पाहिजे की नाही सर नो येस सो ग्रेड बी आला कळतंय अशा पद्धतीनं आता सपोज मी इथं किती घेतलं 45 घेतलं
45 घेतलं. ठीक आहे. परत कंपाईल केलं तर काय येणार आहे माझा? ग्रेड डी येणार आहे. आला का ग्रेड डी? आणि 40 पेक्षा पण जर लहान व्हॅल्यू घेतली, जसं की सपोज मी 30 घेतलं, तर काय येणार आहे? फेल येणार आहे. आलं पाहिजे काय? फेल. आलं का फेल? कळतंय? आता बघा, ऑर्डर का महत्वाची आहे मी म्हटलं तुम्हाला. सपोज मी काय केलं, इथे हं, हे 90 पहिल्यांदा सपोज मी काय केलं, 40 लिहिलं इथं. ठीक आहे. एक मिनिट हं. ठीक आहे. इथं 90च्या ऐवजी सपोज मी काय केलं, 40 लिहिलं. इफ मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 असेल तर काय कर, ग्रेड ए लिहिलं इकडं. ठीक आहे. ग्रेड ए किंवा इथं सपोज 40 असेल तर मला काय ग्रेड डी द्यायचंय ना. मग सपोज मी इथं ग्रेड डी दिलं. हं. आणि एकच लॉजिक चेंज करते मी. इथं 40, इथं 75 आहे. म्हणजे वरची कंडिशन खाली, खालची कंडिशन वर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी केलं. हं. तर आता मी ह्याला रन करू दे. हं. हे तर ग्रेड्सचं डोंट वरी अबाउट धिस. मी फक्त एक 40 म्हणजे 40चं इकडे घेतले आणि सपोज इथं काय केलं 90 म्हणजे इथं कधी हं, आणि इकडे सपोज मी हे केलं. हं. आता बघा आणि इथं काय लिहिलं मी 30 आहे माझं. ठीक आहे. आता सपोज मी इथं 30च्या ऐवजी काय केलं 90 केलं. हं. ठीक आहे. करूया कंपाईल. सो कंपाईल केलं. रन केलं. काय आलं माझं? ग्रेड डी आलं. म्हणजे मार्क्स माझे 90 आहेत. म्हणजे ग्रेड ए आला पाहिजे की नाही? पण मी तर काय लिहिलं ग्रेटर दॅन इज इक्वल टू 40. ग्रेटर दॅन 40 तर आहेत. कंडिशन तर सॅटिस्फाय होते. म्हणजे ते कुठं जाणार आहे? पहिली कंडिशनलाच हे करणार आहे ते. काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. कळतंय? पण हे इकडचं चेक करतंय का? नाही. समजलं? ह्या कंडिशनला ते पोहोचणार नाही कारण पहिलीच कंडिशन तुमची हे होती. सो धिस इज व्हेरी इम्पोर्टंट की तुम्ही काय ऑर्डरने लिहिताय. समजतंय? त्याच्यामुळे ही ऑर्डर बरोबर आहे जी आपण अगोदर केलेली होती. समजतंय? हं. अजून एक गोष्ट इकडे लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की की इफ एल्स लॅडर है ना? इथं लॅडर असं कुठं कीवर्ड लिहिलंय का मी? नाही ना? लॅडर लिहिलंय कुठं? इफ लिहिलंय, एल्स लिहिलंय, परत इफ लिहिलंय. एल्स परत एल्स, इफ लिहिलंय. ठीक आहे? मोस्टली स्टुडंटना कधी-कधी काय वाटतं, कन्फ्युजन कुठं होतं? इफ एल्स लॅडर शिकतोय ना आपण, इफ एल्स लॅडर, तर कुठेतरी असा लॅडर नावाचा कीवर्ड पण येत असेल. तर हे येत नाही. लॅडर म्हणजे काय? आपण जेव्हा हे असं लॉजिक लिहिलं, तेव्हा काय झालं? लॅडर सारखं दिसतं ना, इट लुक्स लाइक अ लॅडर. त्याच्यामुळे ते लॅडर. कळतंय? ठीक आहे? आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आणि ह्याच्या पुढचं काय आहे आता? म्हणजे ह्याचा थोडक्यात तुम्ही कसं सिंटॅक्स कसं लिहिणार आहे? इफ येणार, इफ कंडिशन 1 परत एल्स इफ कंडिशन 2 एल्स इफ कंडिशन 3 कळतंय? अशा टाइपमध्ये. एल्स लास्टला एल्स असं. हं? म्हणजे काय होतंय कंट्रोल तुमची जी कंडिशन ट्रू होते ना, तो वाला ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि बाकीचे काय होणार आहेत? स्किप होणार आहेत. बाकीचे पुढे चेक नाहीत करत. जी जिथं तुमची कंडिशन ट्रू होते, ते एक्झिक्यूट होणार, बाकीचं पुढचं स्किप होणार. समजतंय? हे लक्षात ठेवायचं. आता पुढचं काय आहे? नेक्स्ट इफ एल्स हे झालं आपलं लॅडर. आता नेस्टेड इफ बघू. ठीक आहे? सो नेस्टेड इफ म्हणजे काय? नेस्टेड इफ म्हणजे काय? एका इफच्या आतमध्ये दुसरं इफ. म्हणजे कसं? म्हणजे काय आलं? बघा. हे इफ कंडिशन इफची कंडिशन कशी आहे? इफचं सिंटॅक्स काय लिहितो आपण? इफ कंडिशन 1 लिहिलं, ओपन कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे? त्याच्यानंतर अजून एक इफ आलं ह्याच्यामध्ये. इथं लिहिली आपली कंडिशन 2. तर कंडिशन 2 आली. ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. इकडं तुमचा कोड असेल. ठीक आहे? आणि हे क्लोज कर्ली ब्रॅकेट. हे झालं नेस्टेड इफ. का? हे एक आउटर इफ झालं, त्याच्या आतमधलं एक इनर इफ झालं. म्हणजे 2 इफच्या आतमध्ये इफ. मग मॅम आम्ही ह्या इफ आणि ह्या इफच्या मध्ये काही कोड लिहू शकतो का इकडे? तर येस, तुम्ही इथे पण कोड लिहू शकता. तो कधी एक्झिक्यूट होणार? जेव्हा तुमचं हे आउटर इफ आहे, है ना? हे जर ट्रू झालं,
तरच ह्याच्या आतमध्ये येणार आहे आणि मग आतलं एक्झिक्यूट करणार. मग इथे जर स्टेटमेंट असतील काही तर ते एक्झिक्यूट होणार. परत आतमध्ये आलं त्याला परत एक दुसरं इफ सेकंड कंडिशन सापडली. मग हे जर ट्रू झालं तरच काय होणार आहे ह्याच्या आतला कोड एक्झिक्यूट होणार आहे. कळतंय? अदरवाईज एक्झिक्यूट होणार नाही. समजतंय? सो हे आपण कोड वाईज कसे करायचे? सो लेट्स से आपण काय करूया? जाऊया आपल्या व्हीएस कोडकडे. ठीक आहे? हे समजलं इथपर्यंत तुम्हाला? हं? ठीक आहे. आता काय करायचंय? सपोज सपोज मी काय लिहिलं? एज 20 लिहिलं. ओके. आता मला ह्याची काही गरज नाहीये. सो लेट मी रिमूव्ह धिस. सो एज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 18 हा आपला क्रायटेरिया होता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? मी काय म्हटलं अजून एक कंडिशन आहे. सपोज इफ एज पेक्षा आपण हां, ठीक आहे. एज अजून लोनसाठी आपण बघू ना, लोन अप्रूव्ह आहे की नाही. सो अजून एक मी लिहिते एज सॉरी सॅलरी एक आपण घेऊ चला. इंट घेतली सॅलरी इज इक्वल टू सपोज मी घेतली 40,000. ठीक आहे. आणि इथं लिहिलं सॅलरी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 30,000 असेल तरच तरच काय आहे इलिजिबल फॉर फॉर लोन तरच इलिजिबल फॉर लोन आहे. ठीक आहे. बघा हे इफ इथं क्लोज झालं, हे इफ इकडे क्लोज झालं. ठीक आहे. एक तर एज 18 पेक्षा मोठं पाहिजे आणि सॅलरी 30,000 पेक्षा जास्त पाहिजे तरच लोनला इलिजिबल आहे. कळतंय? हे आपण आतमध्ये इफ लिहिलेलं आहे. ह्या इफच्या इफ आतमध्ये इफ लिहिलेलं आहे. रन करून बघायचं का? चला रन करून बघू आपण. सो जावा सी कंपाईल केलं, रन केलं. काय आलं? इलिजिबल फॉर लोन आलं. का? कारण एजची व्हॅल्यू 20 आहे, सॅलरीची व्हॅल्यू 30,000 सॉरी 40,000 आहे. मग 30,000 पेक्षा मोठं आहे त्यामुळे हे प्रिंट होणार. कारण इथे पण ट्रू होते, इथे पण ट्रू होते. आता आपण काय करूया? सपोज मी व्हॅल्यू घेतली 20,000. तर आता काय होणार? काय झालं पाहिजे? काहीच प्रिंट झालं नसलं पाहिजे. ही व्हॅल्यू ट्रू होणार आहे. ठीक आहे. आता आपण एक काम करूया. इथे एक आपण प्रिंट एलियन स्टेटमेंट टाकूया. म्हणजे कळेल की आउटर कंडिशन तर काय झाली? ट्रू झालीये. हो ना? इथं काय लिहू आपण? आउटर कंडिशन इज ट्रू. किंवा आपण असं लिहू इनसाइड इफ इनसाइड आउटर इफ म्हणूया. ठीक आहे. हे आउटर इफ म्हणजे सपोज आता इथे सॅलरी 20 दिली आपण. इथं एज 18 आहे. हं. इथं एज 20 आहे. म्हणजे 20 म्हणजे आपलं हे ट्रू होणार आणि ह्याच्या आतमध्ये येणार आणि हे प्रिंट करणार. परत जेव्हा इथं लाईन नंबर 13 येणार तेव्हा ही कंडिशन काय होणार? फॉल्स होणार. म्हणजे हे प्रिंट होणार नाही. कळतंय? ठीक आहे. चला आपण बघूया. झालं? काय आलं? इनसाइड आउटर इफ म्हणजे हे प्रिंट झालं याचाच अर्थ काय? ह्याने ही कंडिशन ट्रू केली. कळतंय? आणि हे प्रिंट झालं नाही याचा अर्थ काय? हे फॉल्स होतं. समजतंय? ओके. आता आपण एक काम करूया. काय करूया? हे पण आपण काय करूया? 10 करूया. 10 केलं तर काय होणार आहे? हे पण प्रिंट होणार नाही, हे पण प्रिंट होणार नाही. ठीक आहे. जावा सी बघा काहीच प्रिंट झालं नाही. कळतंय? समजतंय? हं. आता नेस्टेड इफ एल्स पण आहे. म्हणजे काय? बघा. इथं आपण काय पाहिलं होतं? हे काय पाहिलं आपण? नेस्टेड इफ. आता जर तुम्हाला नेस्टेड इफ एल्स करायचं असेल, ठीक आहे? तर तर हं.
लक्ष द्या आता. ठीक आहे. हं. तर कसं होणार आहे नेस्टेड इफ एल्स कसं होणार आहे? आता हे इफ इथे एक कंडिशन 1 झाली, कंडिशन 2 झाली. हं. त्या आतल्या इफसाठी परत इथं काय असणार आहे? एल्स असणार आहे. आणि परत इथं कोड असणार तुमचा काय असेल ते इथं क्लोज ब्रॅकेट. म्हणजे काय? ही कंडिशन ट्रू झाली तर आत येणार आहे. आत येऊन कंडिशन 2 चेक करणार आहे. कंडिशन 2 ट्रू असेल तर ट्रूचा ब्लॉक, ट्रू नसेल तर एल्सचा ब्लॉक प्रिंट होणार. आणि मग हे बाहेरचं जे इफ आहे ते इथं क्लोज होणार. ठीक आहे. आणि ह्याला पण परत काय असणार आहे? एल्स असणार आहे. आणि हा ब्लॉक इथं कोड असणार तुमचा. ठीक आहे. म्हणजे काय झालं? बाहेरची कंडिशन 1 आहे ती जर फॉल्स झाली, तर मग हे प्रिंट होणार. जर ट्रू झाली, तर ह्या इफच्या ब्लॉकच्या आतमध्ये येणार. इफच्या ब्लॉकच्या आतमध्ये आल्यानंतर कंडिशन 2 पण चेक होणार. कंडिशन 2 आहे ती जर ट्रू झाली, तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार. जर कंडिशन 2 आहे ती जर फॉल्स झाली, तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. कळतंय? मग हेच आपण आता कोडमध्ये कसं बघणार? कोडमध्ये बघू आपण आता. ठीक आहे. सो आता मी काय केलं? आतलं जे इफ आहे त्याला काय केलं मी? एल्स ब्लॉक पण टाकला. ठीक आहे. काय? इलिजिबल फॉर लोन इथं मी काय टाकणार आहे? इथं सॅलरीचं क्रायटेरिया आहे ना. सॅलरी इज नॉट सॅलरी इज नॉट मीटिंग द लोन क्रायटेरिया समथिंग लाइक दिस. ठीक आहे. तुम्ही काय पण टाकू शकता किंवा सॅलरी इज नॉट सॅटिस्फाईंग असं व्हॉटएव्हर इट इज तुम्हाला जे टाकायचं टाकू शकता. सॅलरी इज नॉट मीटिंग द लोन रिक्वायरमेंट. ठीक आहे. ओके. आता काय केलं मी ह्याला इफ एल्स झाला तर हे बाहेरचं आउटर इफ जे आहे त्याला एल्स टाकलं. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिणार? एज इज नॉट. ठीक आहे. मी इथे काय लिहिणार? एज इज नॉट मीटिंग द लोन क्रायटेरिया. समजतंय? हं. आता बघा इथं मी एज काय दिले 10 दिले. 20 आणि हे 20,000. आता एजचा क्रायटेरियाच मीटअप होत नाही तर हे काय प्रिंट केलं पाहिजे? एज इज नॉट मीटिंग द लोन क्रायटेरिया. असं बघूया चला. काय आलं? एज इज नॉट इटिंग म्हणजे हे वाला आलं. समजतंय? आता सपोज एज मी केलं काय? 20 केलं. ठीक आहे. तर आता काय होणार? एज 18 आहे ते ट्रू होणार म्हणजे हे आउटसाइड आउटर इफ प्रिंट होणार. त्याच्यामध्ये नंतर सॅलरी 20 दिली आपण. हे सॅलरीचा क्रायटेरिया ट्रू नाही होणार. त्याच्यामुळे हे प्रिंट नाही होणार. काय प्रिंट होणार? लाईन नंबर 20 प्रिंट होणार. होते का बघायचं का? चला. काय झालं बघा. इनसाइड आउटर इफ म्हणजे आउटर इफची ही कंडिशन ट्रू झाली. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट प्रिंट झालं. त्याच्यानंतर काय झालं? सॅलरी इज नॉट मीटिंग द लोन क्रायटेरिया म्हणजे इफ फॉल्स झालं. त्याच्यामुळे काय झालं? एल्स वाला पार्ट प्रिंट झाला. कळतंय? ठीक आहे. सो इथे आपलं काय काय संपलं? इफ सिंपल इफ झालं, इफ एल्स घेतलं, इफ लॅडर झालं, नेस्टेड इफ झालं, त्याच्यानंतर नेस्टेड इफ एल्स पण झालं. ठीक आहे. ओके. आता आपण काय बघूया? स्विच बघायचं का आपण? स्विच. ठीक आहे. चला. सो सो ह्याचा सिंटॅक्स आता तुम्ही लिहू शकाल. सिंपल आहे. इफ कंडिशन आली, कंडिशन 1, कंडिशन 2 हे तर आपण लिहिलेलंच आहे इथं. ठीक आहे. तशा पद्धतीने. सो नेक्स्ट आता आपण काय बघूया? स्विच बघूया. ठीक आहे. स्विच. ठीक आहे. सो स्विच तुम्हाला आता खूप सारे इफ एल्स लिहावे लागत असतील. ठीक आहे. सो त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता? यू कॅन यूज स्विच. इन्स्टेड ऑफ रायटिंग मल्टिपल इफ एल्स स्टेटमेंट्स यू कॅन यूज स्विच स्टेटमेंट. सो कसं बरं? ह्याच्यामध्ये कसं होणार आहे? ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहेत केसेस. ठीक आहे. केस 1, केस 2, केस 3 सपोज लाईक दॅट. जी केस मॅच होईल ते तुमचा ब्लॉक तो ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. मग ह्याचा
ह्याचं काय असणार आहे ह्याचं सिंटॅक्स काय आहे? स्विच. ठीक आहे, स्विच. याच्या आतमध्ये एक्सप्रेशन. ठीक आहे, ओपन करली ब्रॅकेट. इथं काय असणार आहे? केस. ठीक आहे, काय तुम्ही आता सपोज मी केस एक्स दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय असणार आहे? कोड ब्लॉक जो काही तुमचा असेल. ठीक आहे, इथं कंपल्सरी तुम्हाला काय द्यायला लागणार आहे? ब्रेक लिहायला लागणार आहे. हे ब्रेक आहे ते लिहायचंय. नंतर सपोज तुमचं काहीतरी आहे केस वाय. परत तिकडे काय येणार आहे? कोड ब्लॉक तुमचा जो काय असेल. त्याच्यानंतर परत काय लिहिणार आहे आपण? ब्रेक लिहिणार आहे. कळतंय? मग सपोज तुमचं काय असेल? केस झी आली सपोज. तर तिकडे काय असणार आहे तुमचं? काय असेल तुमचा कोड ब्लॉक जे काही तुमचं तुम्हाला लॉजिक एक्झिक्यूट करायचं आहे ते. त्याच्यानंतर परत इथं काय लिहिणार आहे? ब्रेक लिहिणार आहे. असं करत करत तुम्हाला काय जाणार आहे? डिफॉल्ट लास्टला. डिफॉल्ट. ठीक आहे, आणि इथे तुमचा कुठलीच कंडिशन मॅच नसेल होत तर तुम्हाला काय करायचंय ते लिहिणार आहे कोड ब्लॉक इथे. ठीक आहे, ठीक आहे, आणि इथं काय लिहिणार आहे? क्लोज कर्ली ब्रॅकेट आला. समजतंय? सो हे कसं वर्कआउट करते? हे स्विच एक्सप्रेशन आहे ते इव्हॅल्युएट होणार आहे अगोदर. ठीक आहे, सो जो काय ह्याचा रिझल्ट असेल, सपोज आता मी इथं काय दिलं? डायरेक्ट पण आपण लिहू शकतो. इंट एन इज इक्वल टू 2 दिलं. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली? 2 आली. म्हणजे एक्सप्रेशनला सपोज मी डायरेक्ट एन दिलं तर इथं काय 2 येणार. हे 2 इथं मी सपोज 1 2 3 हे 2 हे 2 ह्याच्यासोबत मॅच करते. हे 2 हे 2 मॅच करते म्हणजे हा कुठला ब्लॉक येणार आहे? ब्लॉक 2 वाला एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे, सो इफ देअर इज अ मॅच द मॅचिंग ब्लॉक ऑफ कोड विल एक्झिक्यूट किंवा रन. ठीक आहे, आणि हे ब्रेक इम्पॉर्टंट काय आहे का आहे? ब्रेक स्टेटमेंट काय करते? स्टॉप करते आफ्टर मॅचिंग केस. म्हणजे काय? सपोज आता हे 2 मॅच झालं. ठीक आहे, तर हे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं. त्याच्यानंतर इथं काय ब्रेक टाकले. मग काय होणार आहे? एक्झिक्युशन इथं त्याचं स्टॉप करणार आहे. त्याच्या पुढचं ते काय एक्झिक्यूट करणार नाही. ठीक आहे, सपोज तुम्ही हे जर ब्रेक लिहिलं नाही तर काय होतंय? की हे 2 इथं केस 2 जर तुमची मॅच झाली तर हे तर एक्झिक्यूट करणार. त्याच्यानंतर हे ब्रेक्स लिहिलं नसेल तर काय करते? झी वाली केस पण एक्झिक्यूट करते. कळतंय? आणि झी मध्ये पण जर ब्रेक नसेल तर काय करते? त्याच्या पुढची जी केस असेल ती पण एक्झिक्यूट करते. कळतंय? त्याच्यामुळे ब्रेक लिहिणं महत्वाचं आहे. सो आता जसं तुम्ही डेज आहे ना, आपल्या आता वीकचे डेज 7 आहेत है ना, मंडे ट्यूजडे वेन्सडे जे काय असेल ते संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे. सो आपण एक स्विच लिहू ज्याच्यामध्ये आपण काय करायचंय? डेज पर्टिक्युलर डेज जो असेल मॅच होईल तोपर्यंत झाला पाहिजे. ठीक आहे, आपण पटकन एक्झाम्पल बघू. तर सपोज मी इथं काय लिहिलं? इंट डे. मी काय ते डे देते 5. सो नाउ व्हॉट आय विल डू, लेट मी रिमूव्ह दिस. गरज नाही, आता आपण स्विच स्टेटमेंट बघतोय. सो स्विच. ओके, आता ह्याच्यामध्ये मी काय पास करणार? डे पास करणार. ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. ओके, इथं लिहायचं केस 1. म्हणजे केस 1 असेल तर मला काय लिहायचंय? सपोज मला लिहायचंय मंडे. डे 1 सपोज माझा काय आहे? मंडे आहे. कळतंय? कॉपी करते मी दुसऱ्या केसमध्ये पण लिहिता येईल मला. त्याच्यानंतर इथं काय लिहिणं मॅन्डेटरी आहे म्हणून सांगितलं मी? ब्रेक. कळतंय? हेच कॉपी करते मी सगळं. पहिलं केस झालं. सेकंड केस लिहायची आहे मला. ठीक आहे, सेकंड केस लिहिली मी. इथं देणार मी केस 2. इथं काय लिहिणार मी? ट्यूजडे. ठीक आहे, परत काय? केस 3. इथं काय येणार? वेन्सडे. कळतंय?
तर परत काय येणार? केस केस 4 थर्सडे केस 5 फ्रायडे येस नो नंतर काय येणार आहे माझं केस 6 त्याच्यामध्ये काय येणार सॅटर्डे आणि परत केस केस 7 संडे ओके टाकले आपण प्रत्येक ठिकाणी आणि लास्टला काय येणार आहे डिफॉल्ट डिफॉल्ट ठीक आहे डिफॉल्ट डिफॉल्ट मला काय मी काय टाकणार आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इनव्हॅलिड डे ठीक आहे इनव्हॅलिड डे म्हणजे 7 पेक्षा काहीतरी वेगळी व्हॅल्यू आली तर काय देणार मी इनव्हॅलिड डे देते ठीक आहे बघायचं रन करून आता बघा इथं 4 आपण डे काय दिले 5 दिले तर सॅलरीची गरज आहे का सेव्ह केलं मी 5 म्हणजे कुठली केस मॅच झाली पाहिजे ही वाली आणि काय प्रिंट झालं पाहिजे थर्सडे प्रिंट झालं पाहिजे चला बघूया आपण होतंय का सो कंपाईल केलं रन केलं काय झालं फ्रायडे प्रिंट झालं झालं की नाही फ्रायडे हा आता बघा मी इथलं ब्रेकच काढून टाकते काय होतंय बघू आपण काय सांगितलं होतं मी फ्रायडे मॅच झालं इथलं ब्रेकच काढून टाकलं मग काय होणार आहे सॅटर्डे पण प्रिंट करणार आहे सॅटर्डे मध्ये ब्रेक आहे त्याच्यामुळं तिथून पुढे एक्झिक्यूट नाही होणार आहे सो लेट सी होते का तसं बघा फ्रायडे सॅटर्डे पण झालं आता सपोज मी सॅटर्डेचा पण ब्रेक काढून टाकलं तर काय होणार आहे संडे पण प्रिंट होणार आहे कळतंय फ्रायडे सॅटर्डे संडे त्याच्यामुळे मी काय म्हटलंय इट इज इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायचंय ब्रेक लिहायचं आहे ठीक आहे ते आता केसचं कोड लॉजिक लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ब्रेक लिहायचंय ठीक आहे आता सपोज डे मी चेंज केला नाही तर काय टाकलं मी 2 टाकलं ठीक आहे आता ब्रेक प्रत्येक केसमध्ये ब्रेक टाकलेला आहे 2 म्हणजे कुठं मॅच होणार इथे मॅच होणार आणि ट्यूजडे प्रिंट होणार होते का बघायचं का ट्यूजडे जावासी रन ट्यूजडे आता सपोज मी 8 टाकलं 8 तर कुठल्या डेज मध्ये नाहीये है ना सो मी परत कंपाईल केलं तर इनव्हॅलिड डे येते का बघू आपण चला आलं इनव्हॅलिड डे कळतंय सो दिस इज हाऊ वी राईट स्विच स्टेटमेंट ठीक आहे आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला की कंडिशनल ऑपरेटर कंडिशनल ऑपरेटर कंडिशनल ऑपरेटर म्हणजे काय आहे की मी एक मिनिट गो हिअर इथपर्यंत कळलं असेल ना तुम्हाला ठीक आहे सो कंडिशनल ऑपरेटर म्हणजे काय सो शॉर्ट हँड तुम्ही म्हणू शकता ह्याचं शॉर्ट हँड इफ एल्स काइंड ऑफ पण दिस इज नॉट द इफ एल्स इट इज वी कॉल इट एज अ टर्नरी ऑपरेटर टर्नरी ऑपरेटर काय म्हणतो आपण टर्नरी ऑपरेटर ठीक आहे तर त्याचा सिंटॅक्स कसा आहे टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय आपल्याला हे आणि हे असं वापरायचं पण ते हाऊ वी आर गोइंग टू यूज आपण कसं घेतो व्हेरिएबल इज इक्वल टू इकडं तुमची काय असते कंडिशन असते ठीक आहे मग तुम्हाला क्वेश्चन मार्क हे वाला साईन वापरायचं इकडे त्याच्यानंतर एक्सप्रेशन ट्रू असेल तर तुम्हाला काय इथं कोलन द्यायचंय आणि एक्सप्रेशन फॉल्स सेमिकॉलन ठीक आहे म्हणजे तुम्ही काय करणार सपोज सपोज आता काय लिहिलं मी एज इज इक्वल टू 20 आपण इफ एल्स मध्ये काय करायचं आपण इफ
एज इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 18 असेल तर माझं हे प्रिंट कर. एल्स काय कर, जे मला प्रिंट करायचे तर इलिजिबल फॉर वोट, नॉट इलिजिबल फॉर वोट असं. तर मग इथं काय करणार आपण, टर्नरी ऑपरेटरनं कसं वापरणार आहे आपण, टर्नरी ऑपरेटरनं लिहिणार आता इंट एज है ना, इंट एज इज इक्वल टू 20 असेल. तर स्ट्रिंग रिझल्ट ठीक आहे इज इक्वल टू, इथं मी काय लिहिणार कंडिशन. बघा काय आहे तर आपलं कंडिशन आहे ना, कंडिशन लिहिणार. कंडिशन काय लिहिणार मी, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. ठीक आहे. इथं काय लिहिणार आहे मी, इथं काय लिहिणार, हे एक्सप्रेशन जर ट्रू आलं तर काय लिहायचं आहे, हे एक्सप्रेशन जर ट्रू आलं तर तुला काय लिहायचं आहे, इथं मी लिहिणार इलिजिबल. ठीक आहे. आणि इथं कोलन द्यायचा. हे जर एक्सप्रेशन फॉल्स आलं, काय आलं फॉल्स आलं तर काय लिहिणार इथं, तर इथं मी काय लिहिणार नॉट इलिजिबल. कळते. आणि संपलं. मग ह्याच्यामध्ये मी हा रिझल्ट काय करते, एसओपी मध्ये रिझल्ट प्रिंट करणार. हे करून बघायचं का आपण, दिस इज हाऊ टर्नरी ऑपरेटर आपण वापरतो. सो याला जर कोड मध्ये करायचं असेल आपल्याला तर आपण कसं करणार, चला बघूया आपण टर्नरी ऑपरेटर वापरून. आता हे मी रिमूव्ह करते, आय डोंट नीड दिस ना. सो इथे मी लिहिलं एज. ठीक आहे. एज सपोज मी 20 लिहिलं. आता मी टर्नरी ऑपरेटर वापरणार आहे. सो सपोज रिझल्ट लिहिला. ठीक आहे. इज इक्वल टू, इथे काय लिहायचंय मला, माझी कंडिशन लिहायची आहे. सो एज ग्रेटर दॅन इज इक्वल टू जर 18 असेल तर इथे काय लिहिणार आहे मला, मी इलिजिबल. कारण ट्रू रिझल्ट जर आला तर काय लिहायचंय ते इथे लिहायचंय. ठीक आहे. कोलन द्यायचा आणि इथं काय लिहिणार मी, फॉल्स आला रिझल्ट तर काय लिहायचंय, नॉट इलिजिबल. आता प्रिंट करून बघूया आपण. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ठीक आहे. प्रिंटएलएन इथं मी काय लिहिणार आहे, रिझल्ट प्रिंट करायचंय. ठीक आहे. सेव्ह करते मी. ओके. जावासी काय आलं, इलिजिबल आलं. का, कारण एज 10 ग्रेटर दॅन इज इक्वल टू मी काय लिहिले 10 लिहिले. ठीक आहे. इथं 18 जर लिहिलं तर होणार आहे. कंडिशनच मी 10 ची टाकली, 20 पेक्षा मोठं आहे. ठीक आहे. मला इथं 18 टाकू दे. 18 टाकलं तर तेच होणार आहे. ठीक आहे. इलिजिबलच येणार आहे. ओके. आता बघा परत रन करून बघूया आपण. आलं का इलिजिबल, येस. आता जर मी एजची व्हॅल्यू इथं इलिजिबल आलं म्हणजे पहिली इथं काय लिहिलं आपण, जे ट्रू आलं तर इलिजिबल करायचंय म्हणून. आता इथं सपोज मी एज 10 टाकलं. ठीक आहे. किंवा 12 टाकलं. ठीक आहे. आता ही कंडिशन फॉल्स होणार. फॉल्स झाल्यावर हे एक्झिक्यूट नाही होणार. फॉल्स झाल्यानंतर नॉट इलिजिबल. कळतंय तुम्हाला, हे मी सांगितलं होतं. इथे एक्सप्लेन काय केलं होतं, ही कंडिशन ट्रू झाली तर इथले आहे आणि फॉल्स झालं तर इथे येणार आहे. कळतंय. सो इथं आपण फॉल्स झाल्यानंतर काय प्रिंट व्हायचं ते लिहिले, नॉट इलिजिबल प्रिंट झालं पाहिजे, कारण आता ही कंडिशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. चला आपण करून बघू. कंपाईल आणि रन. काय आलं, नॉट एलिजिबल. कळतंय. सो टर्नरी ऑपरेटर पण तुम्ही वापरू शकता. ओके. शॉर्ट मध्ये तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल, तुम्हाला माहिती आहे की बाबा ट्रू असेल तर हे करायचं आहे, फॉल्स असेल तर हे करायचं, दॅट टाइम यू कॅन हॅपीली गो विथ द टर्नरी ऑपरेटर. ओके. सो आय होप तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट्स कळाले असतील. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लूप बघू आपण. ठीक आहे. लूप्स जसं की फॉर लूप, व्हाईल लूप, सो लूपिंग स्टेटमेंट जे काय आहेत दॅट वी विल सी.